की तुमचं चालू आहे बाहेर आरक्षण बचाव यात्रा आपण काढलेली आहे. तिचा उद्देश आहे की एका बाजूला आरक्षणाच्या संदर्भातला असलेलं स्पष्टीकरण घेणं आणि दुसऱ्या बाजूला या आरक्षणावरचा मराठा समाज वेगळा झाला आणि ओबीसी समाज वेगळा झाला. ती एकमेकाला पाण्यात पक्षात अशी परिस्थिती आहे. ओबीसी असं म्हणतो की मी मराठा समाजाला मतदान देणार नाही आणि मराठा समाज असं म्हणतो की ओबीसीला मतदान देणार. हे राजकीय भांडण जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याचा काही त्रास नाही. पण हे राजकीय भांडणांचं सामाजिक भांडण झालं. छगन भुजबळ ज्यावेळेस शरद पवारांना भेटून आले त्यावेळेस ते म्हणाले की आता परिस्थिती अशी झालेली आहे की एकमेकाच्या लग्नाला जाणार नाही, दुकानात जाणार नाही. तेव्हा ही परिस्थिती होऊन न देणं हे पक्ष म्हणून आपली असणारी कारवाई असलेली त्या ठिकाणी मागतो. उद्याच्या निवडणुकीच्या माध्यमातून राजकीय मत जे आहे ते निर्गुण जाईल. पण सामाजिक सलोखा बिघडला तर तो सुधारण्यासाठी किंवा पूर्ववत येण्यासाठी फार वेळ लागतो अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना की आपण आपल्या गावामध्ये असणारी परिस्थिती बिघडून येऊ नये. प्रदेशामध्ये विचारसरणीचा माणूस जो आहे, कार्यकर्ता जो आहे, त्यांनी यामध्ये अधिक दक्षता त्या ठिकाणी व्हायला पाहिजे की गावातला सलोखा राहील, गावातलं वातावरण बिघडणार नाही. आपण जशी भूमिका घेतली तशी इतर राजकीय पक्षाने भूमिका घ्यावी की ओबीसीचं वेगळं ताट असलं पाहिजे, मराठा समाजाचं वेगळं ताट असलं पाहिजे. ही जी भूमिका आपण घेतली तशीच भूमिका इतर पक्षाने सुद्धा घेतली तर हे वातावरण बिघडणार नाही अशी परिस्थिती आहे. मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतोय आणि विशेष करून ओबीसीने असताना आवाहन करतोय की त्यांना त्यांचा अधिकार हा थांबवायचा असेल आणि अधिकार मिळवायचा असेल तर त्यांना एक राजकीय चेहरा निर्माण करावा लागेल. 7 ऑगस्ट या दिवशी VP सिंगाने ओबीसीचं आरक्षण जाहीर केलं आणि आपण या यात्रेची सांगता सुद्धा 7 ऑगस्टला औरंगाबादला करतोय. त्याच्यामुळे ज्यांना ज्यांना शक्य आहे ओबीसीतल्या असणाऱ्या नेत्याने, कार्यकर्त्याने, लोकांनी यादी असणाऱ्या औरंगाबादला मोठ्या प्रमाणात पोहोचून आपली असणारी एक राजकीय शक्ती उभी करावी असं आवाहन मी सगळ्यांना करतो आणि आपली सगळ्यांची रजा घेतो.